तासाच्या समोर होता. माझ्या आयुष्याच्या तडकबंडीमध्ये वडगावांचा फार मोलाचा वाटा आहे. वडगावांना विविध कार्यकारी सोसायटी 108 वर्धापन दिनाचा आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. मला असं वाटतं प्रामाणिकपणे जर अतिशयोक्ती होत नसेल तर नागरे साहेब जीवन भाऊ अतिशयोक्ती होत नसेल तर, कारण मी संपूर्ण महाराष्ट्रात फिरणारा कार्यकर्ता आहे. विविध कार्यकारी सोसायटी गायने सुद्धा होकार दिलाय, ओंकार दिलाय, अंबरटा फोडलाय. ऐका, ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रामध्ये वडगाव सोसायटीचा कार्यक्रम कुठलाही भागामध्ये होत नाही. महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ वडगाव सोसायटीचा दैदित्यमान शेतकऱ्यांच्या हिताचा, ग्रामस्थांच्या व्यवस्थेचा आणि तुमच्या आमच्या सर्वसामान्यांचा मान सन्मान बहुमान वाढायचं काम करतं. मी तर पिंपवडी गावचा आहे, या तालुक्याचा नेतृत्व सांभाळतो. पण एवढा सुंदर कार्यक्रम, एवढा देखणा कार्यक्रम मोठे होत आज एवढ्या कालवडी तुम्हाला मिळणार आहे. शेतीची उपकरणं मिळणार आहे. जवळजवळ 201 वस्तूंचं वाटप होणार आहे. हा लखींड्राव होणार आहे. ज्या ज्या मंडळींनी दातृत्व केलं किंवा या गावाच्या जडगडीमध्ये हातभार लावला त्या सर्वांचा सन्मान मी आता माझ्या हस्ते जीवनभाऊ आम्ही उपस्थित आहेत, नागरे साहेब उपस्थित आहेत, प्रदीप देवकर साहेब उपस्थित, आमच्या सगळ्यांच्या साक्षीने हा अतिशय दैदित्यमान देखणा कार्यक्रम आपण केला. मी वडगाव विविध कार्यकारी सोसायटीचे सन्माननीय आमचे मित्र आदरणीय सचिनजी वाळूज आणि सन्माननीय प्रमोद गडगे, आता त्याचं दुसरं आडनाव मी बोलत, दुसरं प्रॉपर नाव मी बोलत नाही, ना सचिनचं बोलत ना प्रमोदचं बोलत. त्या घरातली नावं मी आता समाजापुढे आणली. पण ते आणि त्याचे सर्व सहकारी म्हणजे विविध कार्यकारी सर्व संचालक, ग्रामपंचायतचे सर्व आमचे सहकारी आणि या गावचे ज्येष्ठ नागरिक संघ आणि या गावच्या सगळ्या ज्या देवस्थानचे ट्रस्ट आहेत त्यांचे सर्व सन्माननीय संचालक, आपल्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो की अतिशय देखणा कार्यक्रम आपण इथं केला. आमच्या कैलास शेठ वाळूज आणि माझ्या आमदारकीचा विजयोत्सव झाला म्हणून अतिशय क्वालिटीचा पेढा तुम्ही खाऊन घ्यायचा. मी खूप पेढे खाल्ले, पण हा पेढा जे बनवतात ते आपल्याच तालुक्याचे आणि बेल्ल्या गावचे सुपुत्र आहे. सन्माननीय कुठे गेले गुंजाळजी, अतिशय साधा माणूस आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आले, त्यांना सुद्धा त्यांनी हा पेढा दिला. मला एक विषय वाटतं या माणसाचं, पैसे कधी मिळतात मला माहित नाही त्यांच्या पेढ्यांना. माणूस साधा आहे परंतु त्या पेढ्याची क्वालिटी अतिशय चांगली आहे. त्यांचा पेढा संपूर्ण पुण्यामध्ये इथून जातो. तो 101 किलोचा पेढा. आता माझं वजन एवढं नाहीये, मी 85 ते 86 किलो वजनाचा माणूस, तर मला 101 पण ठेवले आहे. पण 101 याच्यासाठी की या 101 किलो वजन जास्तीचा पेढा आमच्या सरकारला मिळाला पाहिजे. त्यांनी छोटं प्रॉकेट बनवलंय त्या पेढ्याला. त्याचा खर्च त्यानेच केला बिचाराने. कैलास शेट्टी पेढ्यांचा खर्च केला, परंतु ते बॉक्स सुद्धा दिलाय, त्याच्यावर फोटो टाकला त्यांनी. अतिशय आपल्या सर्वांना या पेढ्यावाल्यांना धन्यवाद दिले पाहिजे की एक चांगल्या पद्धतीचा पेढ्यांचं व्यवस्थापन हा सर्व आपल्या लोकांना त्यांनी केलं, सर्व थोड गोड केलं. हा विजय मुळात मी सांगितलं की या जनतेचा विजय आहे. या विजयाने जुन्नरची मान अशी ताट झाली. विजयचा सन्मान अख्ख्या राज्यात झाला. शरद सोनवणे आमदार झाले हे नाव आहे फक्त, पण खरा आमदारकीचा जो स्वाभिमान जर उंचवला असेल या राज्यामध्ये तर तो माझ्या किल्ल्या शिवनेरीचा, माझ्या छत्रपती शिवरायांचा जय जयकार झाला आणि स्वाभिमानाची संशयी महाराष्ट्रावर सन्मानपूर्वक त्या ठिकाणी आरूढ झाली. आपण पहिल्या शिवनेरीवर मी बोललो मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना की साहेब, छत्रपती शिवरायांची शिवजन्मभूमी ही महाराष्ट्राचा विकासाचा मॉडेल व्हायला पाहिजे आणि त्यांनी देखील मान्य केलं.
मान्य केलं. काल आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आले. एकनाथजी शिंदे साहेब जवळजवळ तालुक्यामध्ये 7 तास होते. काल 7 तास एवढा मोठा नेता सगळ्या गावांना भेटी दिल्या. मी जसा रूट तयार केला तसा खाली उतरले. खामोटीच्या काय वरुणाच्या मंदिरामध्ये गेले. उमरच्या दोन्ही महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि व्यासपीठावर विराजमान झाले. जमिनीवर मातीवर पाय ठेवून हजारो लोकांना आलिंगन देणारा यशस्वी मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिला म्हणजे ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहे. मला त्यांचा धन्यवाद व्यक्त केला पाहिजे. खूप आभार साहेब, खूप आभार. तुम्ही आमची ऊर्जा वाढवून गेले, तुम्ही आमची ताकद वाढवून गेले. सर्वसामान्य जनतेची, शेतकऱ्यांची. काल या गोंधळाला छत्रपती शिवाजी महाराजांचा सगळ्यात उंच पुतळा होता आपला. 2 वर्षाच्या आत आपल्याला पूर्ण करायचा. 411 फूट जमिनीपासून 411 फुटाची उंची आहे छत्रपती शिवरायांची. 500 वर्षाची स्ट्रेंथ आहे. 500 वर्ष या पुतळ्याला बिलकुल सुद्धा कुठला डंक लागणार नाही. आणि ह्या पुतळ्याला मी कुठल्याही परिस्थितीमध्ये हा पुतळा उभा करत असताना मी सगळ्या परवानग्यातील आणि सशक्तपणे छत्रपती शिवरायांचं कार्य करेल आणि त्या पद्धतीने कार्य करण्याचा शब्द आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिला. याचा मला खूप अभिमान वाटतो. शेवटी शिवरायांचं कार्य आहे. शिवरायांच्या कार्यासाठी आपण सगळे बांधिलकी घेऊन आहे. आता भविष्यामध्ये मी सगळ्यांना आव्हान करणार की आपण सर्वांनी आपल्या इच्छेप्रमाणे ताकदीप्रमाणे पैसा द्या. तर आतापर्यंत 15 कोटी रुपये मी एकट्याने घातले. जमीन घेतली, काम चालू केले, पैसे घेतले आणि पहिल्यांदा घायला जाऊन रिक्षाचं बटन दाबलं. लोकांना कळलं हे फसवपण आहे, हा खोटेपण आहे. स्वाभिमानाला धक्का आहे जुन्नरच्या. त्यामुळे मी बिलकुलही निवडणुकीमध्ये पैशाला हा नव्हताच तर करू कुठून. 15 कोटी तर मी शिवरायांच्या पुतळ्याच्या पायावरील लावले, कुठून पैसा आणायचा. परंतु अशामध्ये तुम्ही माझा मान सन्मान सांभाळला. मला त्या ठिकाणी सन्मानित करून मला एक आठवत आहे 75 वर्षाच्या म्हणजे 1947 ला स्वातंत्र्य, 1949 ला आपण संविधान स्वीकारलं, 1952 ला आपली पहिली निवडणूक झाली आणि त्या 52 पासून तर आजपर्यंत महाराष्ट्राच्या पटलावर एकाही विजयी आमदारांना हेलिकॉप्टर आला नाही. एकमेव अपक्ष आमदार या महाराष्ट्राच्या या शिवभूमीचा की ज्याला घ्यायला हेलिकॉप्टर आलं. आता काय पाहिजे अजून आपण. एवढी मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर. प्रत्येक माणूस मला संवेदनशील वाटतो. कुणाचा आजारपण आलं, कुणाचं काय वाईटपण आलं तर ते मला झेलावं लागतं, मला अंगावर घ्यावं लागतं. मी 1000 वेळा विचार करतो. या सत्ता ही साधना ही जनतेसाठी आहे. हे माझं सरपंच प्रदीप देवकर दिवस रात्र माझ्या एका शब्दावर कामासाठी तत्पर आहे. हा सचिन वाढू दुसऱ्या बाजूला, हा जीवन शिंदे आता माझ्यावर कामाला उभा राहिला. एकदा नागरे साहेब, आयुष्यामध्ये साथीदार चांगला मिळायला सुद्धा नशीब असावं लागतं. मी नशीबवान आहे की मला बिगर पैशाचे साथीदार भेटले की ज्यांनी कधी आयुष्यात पैसा मागितला नाही पण कामासाठी उभे राहिले. मी धन्यवाद व्यक्त करतो वडगावकरांना. माझा प्रेम आयुष्यभर तुमच्यावर राहील आणि ते राहणारच. शेवटच्या श्वासापर्यंत वडगाव आनंदचा असलेला विश्वास हा कायम घेऊन मी माझ्या आयुष्याची आमदारकी उंचीवर नेला. विश्वास वडगाव आनंदाला देतो आणि आपल्या सर्वांना आणि आजच्या कार्यक्रमाला धन्यवाद व्यक्त करतो की अतिशय देखणा कार्यक्रम, अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी आयोजित होतो. मी दातृत्व करणाऱ्या सगळ्या मंडळींना बघा, सोसायटीचा 1 रुपया घेतला नाही. विविध कार्यकारी सोसायटी शेतकऱ्यांचे 1 पैशाला हात लावलेला नाही खर्चाला. हा सगळा खर्च कॉन्ट्रीब्युशन मधला आहे आणि या कॉन्ट्रीब्युशनचा खर्च आणि उभारलेला काम हा महाराष्ट्राचा सहकाराचा सगळ्यात मोठा आदर्श असं बघावे मी आहे. मी मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो. 3 तारखेपासून आर्थिक बजेट चालू होत आहे. त्या बजेटला मी सामोरं जाणार आहे आणि महाराष्ट्राच्या तिजोरीतला सगळ्यात जास्त पैसा हा छत्रपती शिवरायांच्या शिवजन्मभूमीला आणण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि तो आणल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास देतो. पाण्याचं नियोजनाची तुम्ही काळजी करू नका. काही लोकांना पोटसोळ उठले, शरद सोडले आमदार झाल्या म्हणून. पाणी राहील का? तू नको काळजी करू बाबा, मी आहे. पाणी आहे, पाण्याचं नियोजन आम्ही करू. चांगलं पाण्याचं नियोजन होणार. कुणालाही पाणी या तालुक्यामध्ये कमी पडणार नाही. फक्त शेतकऱ्यांना हात जोडून विनंती, आपल्या हक्काच्या पाणीपट्ट्या पहिला भरा.
पाणीपट्टी भरणार नाही आणि पाण्यासाठी आडवं लावणार, हे वाईट आहे. आता इथून पुढे संघर्षाचा काळ आहे. आपलं रिझर्वेशन, आपलं त्या ठिकाणी पाण्याचं रिझर्वेशन किंवा पाण्याची जी आपली मागणी आहे ती जर टिकवायची असेल तर आपल्याला आपल्या हक्काचं असलेलं पाणी बिल हे पहिल्यांदा भरावंच लागेल. तेवढी काळजी तुम्ही कराल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. लाईटीचा थोडा गोंधळ आहे, पण मी खात्री सांगतो या अधिवेशनानंतर एप्रिल महिन्यापासून पुढे आपल्याला सकाळची 3 फेज लाईट ही कायमस्वरूपी द्यायचा वचन मी आपल्या शेतात देतो. तुम्हाला रात्रीचा खाली यायला लावणार नाही. दिवसाची लाईट द्यायची आहे मला आणि चांगली लाईट द्यायची 3 फेज, आपल्याला जेणेकरून काम करणं सोपं होऊन जाईल. कारण हा संवेदनशील भाग आहे. बिबटच्या हल्ल्याच्या बाबतीमध्ये मी अतिशय ते चांगल्या उपाययोजना पुढच्या काळामध्ये ताकदीच्या राबवणार आहे. आणि नसबंदी सारखा विषय असेल किंबहुना आता 150 पेक्षा जास्तीचे बेबट आपण पकडून आत्महत्या ठेवायचा विषय असेल किंबहुना त्याहीपेक्षा अजून तिसरं पाऊल पुढचं आता आम्ही क्रांतिकारी उचलणार आहे लवकरच. त्याच्यावर आमचं आता सगळ्यांचा विचारमंथन चालू आहे. पण बिबट पासून आपल्याला भयमुक्त होण्यासाठी जी ताकदीचं पाऊल मी क्रांतिकारी पण उचलायचा निर्णय घेणार आहे. आपल्या बरोबर होतो आहे आणि राहील. आपण जो माझ्या डोक्यावर राहतो सन्मान ठेवलाय इथं तुकाराम महाराजची पगडी, विचारवंतांची, माझ्या संस्कृतीची पगडी आहे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम या पगडीचा सन्मान कायम ठेवेल. माझ्या शिवरायांच्या विचारांचा जयजयकार करेल आणि तुमच्या सेवेसाठी आयुष्याचा असलेला शेवटचा श्वास आणि रक्ताचा थेंब तुमच्यासाठी मी देईल एवढा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शेतकरी, जय आदिवासी.